भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्थेच्या वतीनं पुणे ट्रॅव्हल फेस्टिवलचं जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत या संस्थेचे अध्यक्ष प्रवीण घोरपडे सर आहेत. सर, कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे आणि कधी हा फेस्टिवल असणार? नमस्कार. भारतीय पर्यटन विकास कोऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे पुणे ट्रॅव्हल फेस्टिवलचं आपण 16, 17, 18 16 जानेवारीला आपण ह्याचं उद्घाटन आहे. कार्यक्रमाचं उद्घाटन भारतीय पुणे संचालनाचे महाराष्ट्र संचालनाचे उपसंचालक डॉक्टर लांगी साहेब आणि सुप्रसिद्ध गायिका राधा मंगेशकर यांच्या हस्ते ओपनिंग होणार आहे. आणि कोणकोणत्या कंपनीज यामध्ये ज्या आहेत त्या सहभागी होणार आहेत? कोणकोणत्या ट्रॅव्हल्स एजन्सी यामध्ये सहभागी होणार? याच्यामध्ये साधारणतः 45 ते 50 ट्रॅव्हल कंपन्या सहभागी आहेत. छोट्या मोठ्या अशा भरपूर कंपन्या आहेत. साधारणतः 70 स्टॉल आहेत आणि हे 3 दिवस हा फेस्टिवल चालू असणार आहे. त्यामध्ये कोणकोणत्या पर्यटन स्थळाचा तुम्ही जो आहे समावेश केलेला आहे? पर्यटन स्थळ हे डोमेस्टिक इंटरनॅशनल सर्वच आहेत. अगदी सांगायचं म्हटलं तर अष्टविनायक ते अंटार्क्टिका याच्यामध्ये सर्व सहलींचे पर्याय तुम्हाला एका छताखाली मिळतील. आणि लकी ड्रॉची सुद्धा काहीतरी योजना तुम्ही आणली जसं लकी ड्रॉ याच्यामध्ये असं आहे की येणाऱ्या जे ग्राहक विजिटर्स आहेत, जे ट्रॅव्हल टूर बुक करायला येणारे लोक आहेत किंवा प्रदर्शनाला भेट देणारी जे लोक आहेत, त्यांना प्रत्येक आपण 1 तासानंतर 2 तासानंतर आपण विविध लकी ड्रॉ ओपन केलेले आहेत. त्याच्यामध्ये असणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला डोमेस्टिक इंटरनॅशनल टूर्स तर आहेत, हॉटेलचे तुम्हाला रूमचे वाउचर्स मिळतील, फ्लाईटचे वाउचर्स मिळतील, असे विविध त्याच्यात गिफ्ट्स असणार आहेत. सर, मागील 5 वर्षांपासून तुम्ही याचं जे आहे ते आयोजन करता. हे 6वं वर्ष आहे. 5 वर्षामधून कशा पद्धतीचे तुम्हाला अनुभव आले आणि 6व्या वर्षामध्ये तुम्ही ते कसे ओव्हरकम केले? ह्याची अर्थात सुरुवात झाली आपल्या कोरोनाच्या काळामध्ये. कोरोनामध्ये आमच्या हाताला म्हणजे ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये अर्थात सर्वांनाच नव्हतं, तसंच ट्रॅव्हल इंडस्ट्री ही खूप त्याच्यामध्ये मागे होती. तर ट्रॅव्हल इंडस्ट्रीमधल्या लोकांना ह्याच्यामध्ये काहीतरी हातभार मिळावा ह्या संकल्पनेतून आम्ही हे चालू केलं. पण त्याला एवढा प्रतिसाद खूप अत्यंत चांगला मिळत गेला दर प्रदर्शना दरम्यान. आणि यावेळेचं हे 6वं प्रदर्शन आहे. प्रचंड प्रतिसाद आहे. मागच्या प्रदर्शनाला जवळजवळ 8 ते 10,000 लोकांचा प्रतिसाद मिळाला होता, व्हिजिटर्स आले होते. आम्ही यावेळेस एक्सपेक्ट करतोय की त्याच्यापेक्षा जास्त प्रतिसाद मिळेल म्हणून. तर याचं जेव्हा तुम्ही सुरुवात केलेली होती त्यामागचा उद्देश काय होता, की कशासाठी ही सुरुवात केली? जसं मी सांगितलं, कोरोनामध्ये आमची ट्रॅव्हल इंडस्ट्री कंप्लीट अगदी बंद अवस्थेत, मृतप्राय अवस्थेत होती. त्याच्यानंतर आपल्या हाताला काहीतरी काम मिळावं ह्या संकल्पनेतून आम्ही हा एक्झिबिशन सुरू केलं, की जे ह्याच्यात एक्झिबिटर आहेत, ज्या ट्रॅव्हल कंपन्या याच्यात सहभाग घेत आहेत, त्यांना तिथं ऑन द स्पॉट बुकिंग मिळावं, त्यांना काम मिळावं. आणि जसा आम्ही विचार केला त्या पद्धतीनेच हे झालं आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला. लोकांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला. त्याच्यामध्ये जे जे एक्झिबिटर होते त्यांच्या सगळ्यांना तिथं ऑन द स्पॉट बुकिंग मिळाली आणि त्यांचं काम चालू झालं. यासाठी काही नोंदणी फी वगैरे काही रजिस्ट्रेशनची प्रोसेस असणार आहे? नाही, नोंदणी फी वगैरे काही नाही. पण जी स्टॉल आहे आम्ही एकदम नॉमिनल अमाऊंटमध्ये आम्ही त्यांना देतो. जसं आता आम्ही सांगितलं की आपली भारतीय पर्यटन विकास कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे. कोऑपरेटिव्ह सोसायटी असल्यामुळे आम्ही याच्यामध्ये अजिबात फायद्या तोट्याचा विचार करत नाही. की जे आपले मेंबर आहेत किंवा जे आपले ट्रेडमधले जे लोक आहेत त्यांना अगदी माफक दरात स्टॉल उपलब्ध करून द्यायचं आमचं धोरण आहे. जे यामध्ये सहभागी होऊ इच्छितात त्यांच्यासाठी काही मेसेज देणार? जे सहभागी आता ह्या वर्षी तर आपलं बुकिंग पूर्ण झालेलं आहे. पुढच्या वर्षी पण आपण जानेवारीमध्येच करणार आहेत. तर माझे सर्वांना आव्हान आहे किंवा विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर पुढच्या वर्षीचे स्टॉल बुक करा आणि यातला फायदा घ्यावा तुम्ही. अर्थात पाहतोय की पुण्यात 3 दिवस जे आहे पुणे ट्रॅव्हल फेस्टिवलचं जे आहे ते आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त पर्यटकांनी यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन अध्यक्षांच्या मार्फत करण्यात आले. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.